तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके. फास्ट फास्ट म्हणा. ताते नको तजिए सुजान सुनती न संक्षेप कहूँ बखान जीवादि प्रयोजन भूत तत्व. मोक्ष मार्ग प्रकाशक बिन मूरत चिन्ह मूरत नूप पूद्गल नव धर्म धर्म कालईन ते न्यारी है जीवचा ताको न जान विपरीत मान करी करे देह में निज पिछान. मैं सुखी दुखी मैं रंग राव मेरो धन गृह गोधन प्रभाव मेरे सुततिय मैं सबल दीन बेरूप सुभग मूरख प्रवीण तन उपजत अपनी उपज जान तन नशत आप को नाशमान रागादि प्रगट ये दुख देन गिनत चैन शुभ शुभ बंध के फल मजा रति अरति करे निज पद विसार आत्महित हेतु विराग ज्ञान ते लखे आपको कष्टदान रोकी न चाह निज शक्ति कोय शिवरूप निराकुलता न जोय याही प्रतीति जुत कछुक ज्ञान सो दुःखदायक ज्ञान जान. एवढंच झालं. तुम्हाला काय काय तर पान नंबर 233 आहे मोक्ष मार्ग प्रकाशकमध्ये. काय चाललंय दुसऱ्या ढालीमध्ये 7 तत्वाचं विपरीत श्रद्धान कसं करतो जीव. तर ते दुःखाचं कारण आहे सांगत होते ना. 7 तत्व कुठली? जीव अजीव आश्रव बंध संवर निर्जरा आणि मोक्ष. मग त्याच्यामध्ये आपले मोक्षाला गेलो का नाही अजून. मोक्ष तत्व चालू होतं ना. काल काय सांगितलं होतं. मोक्ष तत्वाची विपरीत मान्यता सिद्ध होणे याला मोक्ष म्हणतो. तर हे विपरीत मान्यता आहे. का बरं. मग त्याच्यामध्ये त्यांनी एक तर्क दिला होता ना की सिद्ध कसे असतात अनंत ज्ञानवाले असल्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये लोकालोक झळकतात. 233 पानावर आहे ना मोक्ष तत्व का अन्यथा रूप. ते पॅरेग्राफ वाचलो होतो आम्ही त्याच्याबद्दलच घेतलं. अजून सिद्ध कसे असतात जन्म मरण रोग क्लेश आदी निरहित असतात आणि त्यांना त्रिलोक पूज्यपणा प्राप्त झालेला असतो. अशी त्यांची महिमा जाणून तसं मला प्राप्त हो ही इच्छा याला म्हणलं मोक्ष तत्वाची विपरीत मान्यता. काय कळलं. याच्यासाठी म्हणून मला त्रिलोक पूज्यपणा प्राप्त हो माझ्या ज्ञानामध्ये सगळं झळकू दे मागचं पुढचं माझंच नाही सगळ्याचं झळकू दे अशी लय इच्छा असते सगळ्याची. म्हणजे स्वतःचं जाणायचं कमी कोणाचं जाणायचं असतं दुसऱ्याचंच. म्हणून सांगतायत तिथं की तसं जर पद प्राप्त झालं तर साधना किती करणार. म्हणजे जर समजायला लागलं समजा क्षयक्षम जास्त झाला आपलं अवधी ज्ञान झालं आणि समोरच्याचं कळायला लागलं समजा काय किंवा परिस्थिती काय येणार आहे काय नाही आपलं मरण कधी सगळंच काय असेल ते कळायला लागलं तर तुम्ही किती स्थिर राहू शकणार. चॅलेंज असतं एक ते. जेवढं ज्ञान वृद्धिंगत होत जातं तेवढी जर स्थिरता नष्ट होऊ लागली तर मग साधना होणार नाही त्याच्या निमित्तानं. म्हणून म्हटलं 4 ज्ञानाचे धारी असतात ना जे ते त्या 4ही ज्ञानाचा वापर करत नाहीत. म्हणजे अवधीभूत मनपर्यंत ज्ञानाचा फक्त मतिश्रुत ज्ञानानेच व्यवस्था जाणणार तत्वाची. पण अवधी आणि मनपर्यंत ज्ञानाने ते आत्म्याला तर जाणू शकतच नाहीत पण इतरांसाठी सुद्धा ते ज्ञान ते वापरत नाहीत. काय म्हणले
4 ज्ञान कुठले? मतिज्ञान, श्रुतज्ञान, म्हणा की. आता काय मी केवळ म्हणले तर का? हां, 4 ज्ञानामध्ये मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान आणि मनपर्यज्ञान हे 4 ज्ञान असतात, ती आपल्याला असणार. आणि केवल ज्ञान केवलींना असतं. मग ह्या 4 ज्ञानांचे धारी नियमाने दिगंबर मुनिराजच असणार, भावलिंगी संत. पण ते अवधी आणि मनपर्य ज्ञानाचा वापर करत नाहीत, स्वतःसाठी तर कधीच नाही. पण कधी कदाचित धार्मिकांवर उपसर्ग झाला किंवा काय अशी गरज पडली, तत्वात शंका आली तरच ते वापर करतील, नाही तर नाही. कशासाठी सांगत होते? म्हणजे अशी पूज्य दशा प्राप्त हो म्हणून जर कोणी मोक्षाची इच्छा करेल तर ते सुद्धा त्याचं सांगितलं विपरीत श्रद्धान झालं. मोक्षतत्व हे ॲक्च्युली स्वतःला सुख देणारं आहे, स्वतःचं सुख स्वतः भोगणारं अशी ती दशा प्राप्त झाली आहे ज्यांना. तर त्यांचं पाहून आपण जर तशी पर्याय मला प्राप्त हो असं म्हणलं किंवा काहीतरी इच्छा ठेवली मागं, तर तुम्हाला तसं पद एकतर प्राप्त होणार नाही आणि स्वभाव कसा आहे, मोक्ष स्वभाव हे समजणार नाही. खालचं वाचलं होतं की स्वर्गाचं सुख कसं असतं, इंद्रियजनित असतं आणि मोक्ष सुख हे अतिंद्रिय असतं. स्वर्ग सुख चांगलं का मोक्ष सुख? उगीच विचार करून सांगा, इथं आहे म्हणून, हो ना. हां, सगळे सोडा बघू इंद्रिय सुख पटापट पटापट. जरी मोक्ष सुख चांगलं म्हणतोय तरी सुद्धा सगळ्या इंद्रिय भोगामध्येच असतोय आपण. आणि स्वर्ग सुखाचं आणि मोक्ष सुखाचं कंपॅरिझन नाही आहे. का बरं? कारण इंद्रियजनित सुख आणि अतिंद्रिय सुखाचं काय कंपॅरिझन करणार? म्हणून सांगतात की जरी कोणी म्हणतंय की स्वर्ग सुखापेक्षा अनंत गुणा मोक्षाचं सुख आहे, हे सुद्धा म्हणणं चुकीचं आहे. कारण दोघं पण वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीचे आहेत, त्याच्यामध्ये एकमेकांची तुलना नाही. परत हे स्वर्ग सुख बघितलं होतं आपण की सामग्रीची अपेक्षा असते तिथं, इंद्रियांची अपेक्षा आहे. परत तशी इच्छा आहे अंतरंगामध्ये, त्यामुळं ते त्याच्यामध्ये आनंद मानतात. पण मोक्षामध्ये अशा प्रकारचं सुख नाही. उदाहरण काय दिलं तर, कोई गायन का स्वरूप न पहचाने परंतु सभा के सर्व लोग सराहना करते हैं इसलिए आप भी सराहना करता है. म्हणजे काय हो, गाणं काय ह्याची चव माहीत नाही आणि सगळेजण छान म्हणतात म्हणून तुम्ही पण छान म्हणायचं. कसं असतं गाणं कोणाला माहिती, सगळे छान म्हणतात म्हणजे छानच असेल असं. उसी प्रकार यह मोक्ष को, म्हणजे सगळे म्हणतात मोक्ष छान असतं, मोक्षामध्ये सुख असतं, म्हणून आपण पण त्याच्या मागं जोडायचं की मोक्ष हे सुखरूप असतं म्हणून. असं म्हणणं सुद्धा मोक्षतत्वाची विपरीत मान्यता आहे. का का सांगा? नाही, कारण मोक्ष म्हणजे काय समजलंच नाही ना. तुम्ही काय म्हणताय की सगळे म्हणतायत मोक्ष चांगला, तिथं सुख असतं म्हणून तुम्ही म्हणताय, तर आपण समजून न घेता म्हणलं म्हणूनच ते मोक्षतत्वाचं विपरीत श्रद्धान झालं असं सांगतायत. चांगलं घेतलं पुढं वर्णन वाचा. यहाँ वह कहता है, आदित्य वाचा, जोरात वाचा, मला इथंपर्यंत ऐकवायला पाहिजे. अनंत गुणासुख सिद्धों के प्ररूपित किया है. काय सांगितलं? शास्त्रामध्ये सुद्धा असं वर्णन येतं की इंद्राचं सुख हे सर्वश्रेष्ठ म्हणलं जातं संसारी जीवांमध्ये, पण इंद्रापेक्षा सुद्धा अनंत गुणासुख सिद्धांमध्ये असतं असं शास्त्रात लिहिलेलं आहे. मग ते काय खोटं आहे का? मग केलंच का नाही कंपॅरिझन? स्वर्गाचं सुख आणि मोक्षाचं सुख कसं असतं ह्याचं उत्तर, जैसे प्रभा को हां उदाहरण दिलं त्यांनी की तीर्थंकरांच्या शरीराचं तेज असतं ते किती असतं? आपण म्हणतो ना काय, कोटी शशी भान दुती तेज छिप जात है इंदेश्वरच्या पूजेमध्ये, की
कोटी सूर्य समोर आले तरी सुद्धा त्यांची प्रभा कमी पडेल आणि भगवंतांचं तेज त्यापेक्षा जास्त आहे. मग म्हणून म्हटलं तिथं पण कंपॅरिझन आहे का दोघांचं? तीर्थंकरांचं शरीर आणि सूर्याची प्रभा, सूर्याचं तेज. तीर्थंकर के शरीर की प्रभा को सूर्य प्रभा से कोटी गुणी कही है. वहाँ उनकी एक जाती नाही आहे, एका जातीचं आहे का ते? तुम्ही दिव्याचा प्रकाश आणि सूर्याचा प्रकाश कंपेअर कराल तर ठीक आहे, पण तीर्थंकरांच्या शरीराची प्रभा आणि सूर्याची प्रभा ह्यांचं काय कंपॅरिझनच नाही, त्यांचं एक कॅटेगरी नाही आहे ना. मग तरीसुद्धा तसं सांगितलं आहे. परंतु उससे भी बदलाने के लिए करते है. म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रभा कोणाच्यात आहे सगळ्यात जास्त लोकांमध्ये, तर सूर्याची प्रभा आहे. म्हणून तुम्हाला कंपॅरिझन करून सांगावं लागलं त्याच्यापेक्षा जास्त असतं म्हणून. नाहीतर कसं सांगणार तुम्हाला कोणाचं तेज जास्त असतं असं? भगवंतांचं तेज सगळ्यात श्रेष्ठ असतं असं सांगण्यासाठी तुम्हाला जी गोष्ट माहिती आहे त्याच्यापेक्षा अधिक असतं हे सांगण्यासाठी उदाहरण घेतलं ते. नाहीतर सूर्याचं आणि भगवंतांच्या शरीराचं असं काय कंपॅरिझन नसतं. उसी प्रकार इंद्रादी सुख से तसंच सांगितलं की सिद्ध सुख आणि इंद्राचं सुख जरी एका कॅटेगरीचं नाही आहे तरी सुद्धा तुम्हाला माहिती असलेलं कोण सुखी आहे सांगा जगामध्ये? तुम्हाला कसं माहिती? इंद्राला कुठं भेटला तुम्ही? मग ते पण सगळं शास्त्रातूनच आपल्याला काय म्हणायचं वाचून ऐकून परोक्षच माहिती आहे. इंद्राचं सुख श्रेष्ठ असतं म्हणून. मग त्या इंद्राचं सुख जेवढं असतं ना ॲटलिस्ट वाचून तर माहिती आहे, मग त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक सुख त्या मोक्षगामी जीवांकडे असतं हे सांगायला लागले. सिद्ध सुख हे इंद्रादी सुखाच्या अनंत गुणा सांगितलेलं आहे. जरी त्यांची की एक जाती नाही आहे तरी सुद्धा, जाती म्हणजे टाईप, वेगवेगळे टाईप आहेत ते ॲक्च्युली, ते एका टाईपचे नाही आहेत दोघांचे पण सुख, तरीसुद्धा तुम्हाला समजण्यासाठी म्हणून उपमा केली जाते तशा. त्यापेक्षा जसं म्हणलं मुलगा तुमचा शूर आहे म्हणलं, कसं शूर आहे? केवढा शूर आहे? कोण आहे शूर याच्यात? चारमध्ये पराक्रमी आहे, शूर आहे. मग त्यासाठी उदाहरण काय देतो? कोणाकडे बघतो? लग्न करणारा शूर निश्चय म्हणजे शूरवीरता आपण काय म्हणतो, जसं पराक्रमी किंवा शक्तिशाली असं म्हणत असताना सिंहाची उपमा देतो. सिंहापेक्षा सुद्धा शूर आहे किंवा काय म्हणायचं, काय असतं सिंह? क्रूर म्हणू नका म्हणजे पराक्रमी आहे जास्त तो, जसं त्याची जशी रॉयल असते पर्सनॅलिटी कोणाची? सिंहाची. त्याच्यापेक्षा सुद्धा चांगला असं तुम्हाला सांगण्यासाठी तुम्ही त्याचं कंपॅरिझन करता, पण सिंहाची आणि तुमच्या मुलाची काय कंपॅरिझन हो? मग तसं उपमा देण्यासाठी म्हणून काय पण वापरलं जातं, पण म्हणून त्याचं आणि ह्याचं काही संबंध नाही. परंतु लोक में उपमा अलंकार करते है. म्हणजे लोकांमध्ये ज्याची महिमा तुम्ही करता त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे असं सांगण्यासाठी म्हणून उपमा म्हणजे काय म्हणायचं? एक्झाम्पल म्हणा, तसं उपमा दिली जाते. सिंहासारखा शूर आहे किंवा काय म्हणायचं, उदाहरण असं त्याच्यासारखं आहे असं सांगण्यासाठी. कमलनयनी आहे, परत काय म्हणते त्या गजगामिनी आहे, असं वगैरे सगळे उपमा दिले जातात. पुढं फिर प्रश्न आहे की जोरात भैया. म्हणजे सिद्ध सुख आणि इंद्रादिकांचं सुख ह्यांचं एक जाती नसताना सुद्धा मग त्याला एक जाती म्हणतायत असं तुम्ही कसं म्हणताय? असं शंका करायची शंका आहे. मी वाचते एक मिनिट. जिस धर्म साधन का फल स्वर्ग मानता है उस धर्म साधन का ही फल मोक्ष मानता है. काय म्हणले? धर्माचं फळ काय? स्वर्ग का मोक्ष?
स्वर्ग लिहिलं आहे ना, मग स्वर्गात जायचं का मोक्षात जायचं आहे? धर्माचं फळ साक्षात मोक्ष आहे. मग ते मध्ये इंटरमिजिएट येऊन जातात. म्हणा बघू इष्टोपदेशचा श्लोक. कुठला श्लोक होता? तुम्ही ज्या भावाने मोक्षाला जाता तो भाव स्वर्ग देणार नाही का? म्हणा, कोणाला येते? येते का शैला आंटी? नाही येत. यत्र भावः शिवम दत्ते, होतं का नाही? देव कियत दूरवर्तिनी, त्याच्यासाठी स्वर्ग काय दूर आहे? जो भाव तुम्हाला मोक्ष देतो तो भाव काय स्वर्ग देणार नाही का? सहज देणार. असं तिथं त्याच्यासाठी सांगतायत की धर्मसाधनचं फळ साक्षात तर मोक्ष आहे, पण स्वर्गमध्ये आधी येऊन जाईल. कारण तुम्ही मोक्षाला जाईपर्यंत जेवढा पिरियड जाणार आहे तोपर्यंत मध्ये स्वर्ग आधी सुद्धा प्राप्त होणार. जिस धर्म साधन का फल स्वर्ग मानता है उस धर्म साधन का ही फल मोक्ष मानता है. म्हणजे ॲक्च्युली कशाचं फळ काय आहे? हां बरोबर. म्हणजे धर्माचं फळ म्हणतायत ना, त्या धर्माचं फळ दोन प्रकाराने म्हणा. शुद्ध भावाचं फळ आहे ते मोक्ष आहे, आणि त्याच्या बरोबर असताना जे काही शुभ परिणाम आहेत ना, जे शुद्धोपयोग निरंतर नाही राहत, मग जेवढा शुभोपयोग असतो ना त्याबरोबर, तर त्याचं फळ काय आहे? स्वर्ग. पण शंकाकार काय म्हणतोय? याच धर्माचं फळ हे पण आणि हे पण, ॲक्च्युली हे दोन वेगळे साधन आहेत ना, दोन वेगळ्या कार्यासाठी कारणं वेगळी वेगळी आहेत, पण याच्यानेच दोन्ही मानतोय हे चुकलं. काय कळलं? जे भाव मोक्षाला नेणार आहेत तेच भाव स्वर्गाला नेणार आहेत असं म्हणलं तर ते चुकीचं आहे. ॲक्च्युली ते सांगायला लागलं. जिस धर्म साधन का फल मोक्ष स्वर्ग मानता है उस धर्म साधन का ही फल धर्म साधन ही का फल मोक्ष मानता है. कोई जीव इंद्रादि पद प्राप्त करे, कोई मोक्ष प्राप्त करे, वहाँ उन दोनों को एक जाति के धर्म का फल हुआ मानता है. म्हणजे कोणाला इंद्रादि पद मिळालं, कोणाला मोक्ष मिळालं. का हो? कोण होतं ते? सगळेजण एकाच वेळी तपस्या करत होते. एकांना इंद्रपद मिळालं, एकाला मोक्षपद मिळालं. असे कोण? ते 5 होते. पांडव. हां बरोबर. पांडव. तर त्या पांडवांमध्ये 3 जण मोक्षाला गेले आणि 2 जण सर्वार्थ सिद्धीला गेले ना, म्हणजे सगळ्यात वरच्या स्वर्गांमध्ये अहमिंद्र झाले. मग साधना ते एकत्र करत होते की नाही? मग एकानं स्वर्ग आणि एकाला मोक्ष का मिळालं? काय भाव बदलले? नाही असं नाही. ॲक्च्युली म्हणजे ते सांगितलं जातं असं स्टोरीमध्ये की भावांच्याबद्दल विकल्प आला. भाऊ राहिले होते का ते? आता भावलिंगी संत होते ते. मग 6व्या गुणस्थानात गेले की कोण भाऊ आणि काय, म्हणजे त्यांच्याविषयी विकल्प नसतात. ॲक्च्युली इवन ते संघातले आहेत असा पण विकल्प नसतो. म्हणजे म्हणलं ना म्हणून की एका जंगलमध्ये जर 100 जण बसले असतील त्यागी ध्यानाला, आता हजारोंचा संघ होता तेव्हा. किती भद्रबाहू मुनींच्या संघामध्ये किती जण होते? 24,000 मुनी होते. किती भैया? असं विचार तर करवत आहे का आपल्याला? असं संघ रस्त्यावरनं चालला असेल तर म्हणले बघून सुद्धा दीक्षित व्हायचे लोक पटापट. असं आपल्याकडे किती बघितलं तरी पण असे घट्ट आहे आपण. तर ते असे ते जर बसले ना जंगलमध्ये ध्यानाला आणि त्यावेळी सिंहाला आणि उपसर्ग केला, किती मुनींवर करणार? 1-2. बाकीचे मुनी मग तिथं पण त्यांना सोडवायला पाहिजे होतं, त्याला पळवायला पाहिजे होतं त्या सिंहाला, किंवा त्यांना वाचवायला पाहिजे होतं. तर तिथं मुनींना मुनींच्या विषयी विकल्प नसतात, म्हणजे मोह नसतो. कारण जे साधना करायला बसले त्यांना त्यांच्या शरीराचं विकल्प नाही आहे, तर दुसऱ्या मुनींना यांच्या शरीराचं विकल्प काय असणार? म्हणून तेव्हासुद्धा जेव्हा 5 पांडव ध्यानाला उभारले तेव्हा असं ते गोष्ट रूपाने सांगताना सांगितलं जातं की त्या भावांबद्दल विकल्प आले म्हणून. पण ते भाऊ म्हणलं तर 6व्या गुणस्थांवरती मुनीच राहिले नाहीत. म्हणून असं म्हणणं चुकीचं आहे की त्यांना भावांच्या विषयी स्नेह झाला, मोह झाला, त्यांना वाचवावं किंवा त्यांना त्रास होत असेल असं काय भाव आले, असं नाही आहे. त्यांची विशुद्धी तेवढीच होती म्हणून ते स्वर्गाला गेले.
आणि यांची विशुद्धी अशी होती की त्यांनी दृढ राहिले आपल्या वेदविज्ञानामध्ये आणि त्या शरीराच्या उपसर्गामध्ये कर्मांची निर्जरा झाली आणि ते मोक्षाला गेले. तर मला सांगायचं होतं एकाच भावानी भाऊ म्हणजे भाऊ नाही बरं का, भाव परिणाम, एकाच परिणामाने स्वर्ग आणि एकाच परिणामाने मोक्ष होतो का? येस और नो? हां म्हणून एका परिणामाने होत नाही एवढं सांगायचं. तेच सांगितलं इथं की कोई जीव इंद्रादि पद प्राप्त करे, कोई मोक्ष प्राप्त करे, वहाँ उन दोनों को एक जाति के धर्म का फल हुआ मानता है. एकाच धर्माचं ते दोन्ही फळ आहे असं मानतो, हे चुकीचं आहे. ऐसा तो मानता है कि जिसके साधन थोड़ा होता है वह इंद्रादि पद प्राप्त करता है. थोडं साधन म्हणजे हे शुभ भाव, त्याच्याबरोबर शुद्ध भाव पण करेल तो जीव, नाही असं नाही, पण तितकी विशुद्धी नाही आहे की तो मोक्षाला जाईल. म्हणून ह्या शुभ भावाचं फळ होणार स्वर्ग. समजतंय का? काय मी उगीच वाचायला लागले, समजतंय ना? हो म्हणा की. आदित्य नाही म्हणलं तर विचार की, सांगते की काय नाही समजलं, कळलं का? जिसके साधन थोडा है म्हणजे काय निश्चय? जिसके साधन थोडा है वह इंद्रादी पद प्राप्त करत आहे म्हणजे काय? कमी म्हणजे शुभ भाव. ह्याला म्हणायचं थोडा साधन आणि ह्याला म्हणलं जास्त साधन म्हणा किंवा योग्य साधन. जिसके साधन थोड़ा होता है वह इंद्रादी पद प्राप्त करता है, जिसके संपूर्ण साधन हो वह मोक्ष प्राप्त करता है. परंतु शास्त्रात बघा, वहाँ धर्म की जाति एक मानता है, सो जो कारण की एक जाति जाने उसे कार्य की भी एक जाति का श्रद्धान अवश्य हो, क्योंकि कारण विशेष होने पर ही कार्य विशेष होता है. इसलिए हमने यह निश्चय किया कि उसके अभिप्राय में इंद्रादि सुख और सिद्ध सुख की एक जाति का श्रद्धान है. समजलं म्हणा? एवढंच सांगायचं याच्यामधून की दोन्हींची जाती वेगळी वेगळी आहे. कारण इंद्रियादिकांचं सुख हे इंद्रियजनित आहे आणि मोक्ष सुख हे अतिंद्रिय आहे. आणि दोन्ही कार्य भिन्न आहेत म्हटल्यावर कारणसुद्धा भिन्न असायला पाहिजेत. म्हणून त्याचं कारण शुद्ध भावाने मोक्ष आहे आणि शुभ भावाने इंद्रिय सुख आहे. एवढंच सांगायचं आहे. तथा वाचत होत नाही. तथा कर्म निमित्त से आत्मा के औपाधिक भाव थे, उनका अभाव होने पर आप शुद्ध स्वभाव केवल आत्मा हुआ. औपाधिक भाव म्हणजे कर्मांच्या उपाधीच्या निमित्तात जे भाव होतात त्याला म्हणायचं औपाधिक भाव. कर्मांची उपाधी म्हणजे राजा, पिता, पुत्र हे सगळे उपाधी आहेत ना, म्हणून तुम्हाला तसं नाव दिलं जातं की तुम्ही या पदाचे आहात. मग जोपर्यंत ती उपाधी आहे तोपर्यंत तुम्हाला तशा प्रकारचे भाव होतात. मनुष्य ही पण उपाधी आहे, गरीब, श्रीमंत सगळे हे उपाधी आहेत. कर्मनिमित्त से आत्मा के औपाधिक भाव होते हैं. कर्मांचा तिकडं उदय असतो, त्याच्या निमित्तामध्ये जीवाला तसे परिणाम होणं ह्याला म्हणायचं औपाधिक भाव. उनका अभाव होने पर त्याचा अभाव झाला असताना सहज शुद्ध स्वभाव प्रगट होतो, किंवा असं म्हणा स्वभाव प्रगट झाला असताना सगळ्या कर्मांचा नाश होतो. म्हणा पहिला श्लोक इष्टोपदेशचं. यस्य स्वयं स्वभावाप्ती रभावे कृत्स्न कर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने. अर्थ सांग. यस्य स्वयं स्वभावाप्ती कृत्स्न कर्म संपूर्ण कर्मांचा अभाव होतो. मग ते सांगितलं नाही इथं की औपाधिक भाव आहेत त्यांचा अभाव झाल्यावर शुद्ध स्वभाव प्रगट होतो असं सांगतायत, पण अध्यात्मरूपाने वाचायचं. केवळ आत्म्याला जो जाणतो त्याच्या सगळ्या कर्मांचा अभाव होतो, संपूर्ण कर्मांचा अभाव होतो. जैसे परमाणु जैसे परमाणु स्कंद से पृथक होने पर शुद्ध होता है, उसी प्रकार यह कर्मादिक से भिन्न होकर शुद्ध होता है. म्हणजे काय म्हणलं? स्कंद कशाला म्हणायचं? परमाणु म्हणजे उद्गलचा एक परमाणु म्हणजे एक म्हणजे काय? छोटासा
असं विचारा की भयांनो, काय तुम्ही बघत बसता आणि विचारत नाही काय नाही. असं असतं ना असं कुदगल परमाणू असतो, इतका तो स्मॉल आहे की त्याचं परत डिव्हिजन होणार नाही. म्हणजे ज्याचा पुन्हा विभाग होणार नाही असा तो अविभागी प्रतिच्छेद त्याला म्हणायचं परमाणू. मग असे अनेक परमाणू मिळून स्कंद तयार होतो. मग तो स्कंद किती परमाणूंचा असेल काय सांगू शकत नाही. अशी जी काही रचना असेल ना तर त्याला म्हणलं स्कंध. अनेक परमाणूंचा मिळून स्कंद तयार होतो. पण जेव्हा या स्कंधाचं विघटन होतं, काय म्हणायचं तुमचं काल निश्चय भयाकडनं ह्याचा चुरा झाला कडूचा. मग चुरा झाला म्हणजे काय झालं, हे वेगळे झाले आणि तेच हे अखंड आहे म्हणजे स्कंद आहे. म्हणजे हे वेगवेगळे झाले तर असे परमाणू सुट्टे राहतील, एक राहील किंवा मग असं बंचमध्ये 2-3 राहतील. म्हणजे अखंड होतं ना त्याचे असे पार्ट्स झाले. तर ह्याला म्हणायचं आता शुद्ध कुठला आहे अशुद्ध कुठला आहे ह्याच्यामध्ये एक राहिलं ते शुद्ध आणि बाकीचे स्कंद रूपाने सगळे मिक्स आहे. 2 मध्ये मिसळलं ना ते अशुद्धच असतं. काय म्हणले तुमचे किती झाले 1चे 2चे 4चे 5 म्हणजे सगळी अशुद्धीच अशुद्धी असते. काय निशे काय कळलं काय आदित्य म्हणून शुद्ध राहायचं. 1 ऋषभ मग तिथं म्हणलं की याला शुद्ध म्हणलं आणि ही अशुद्ध अवस्था म्हणली. मग ते सांगतात परमाणु स्कंद से पृथक होने पर शुद्ध होता है. जोपर्यंत ह्याच्यात आहे तोपर्यंत त्याला बंधन आहे ना, त्यामुळे त्याला म्हणलं अशुद्ध. आणि जेव्हा तो स्वतंत्र झाला त्यावेळेस तो शुद्ध म्हणला गेला. उसी प्रकार यह कर्मादि से भिन्न होकर शुद्ध होता है. म्हणजे जो जीव आहे ना, जीवावर पण सांगितलं म्हणून असं कर्मांचं आवरण आहे. जोपर्यंत कर्माशी बद्ध आहे तोपर्यंत हा जीव शुद्ध आहे आणि जेव्हा कर्मापासून मुक्त होतो त्यावेळेस तिथं ती शुद्ध सिद्ध दशा प्रगट होते. मग कर्म आणि जीव असे 2 मध्ये अडकणार तर अशुद्ध दशा आहे. आणि जेव्हा त्या कर्मापासून मुक्ती होते त्यावेळेस तो एकटा राहतो. जसं इथं परमाणू एकटा राहिला तसं तो शुद्ध दशेला प्राप्त होतो. विशेष इतना है कि विशेष इतना कि वह दोनों अवस्था में दुखी सुखी नहीं है, परंतु आत्मा अशुद्ध अवस्था में दुखी था. तुम्हाला सांगायचं आहे ट्रान्सलेशन. अब उसका अभाव होने से निराकुल लक्षण अनंत सुख की प्राप्ति हुई. सांग पुढचा शब्द काय अर्थ सांगितलं वाचित आणि परत सांग. काय तिथं लिहिलं त्याचं ट्रान्सलेशन कर. दोन्ही अवस्थेमध्ये सुखी दुःखी नाही. कोण कुठल्या दोन्ही अवस्थेत म्हणजे जिथं बद्ध आहे तिथं पण आणि मुक्त आहे तिथं पण सुखी दुःखी नाही. का बरं इथं सुखी आहे का नाही आणि इथं दुःखी आहे का नाही. मग असं का सांगायला स्वभाव दृष्टीने सांगतायत. इथं पण आत्मा भलेही बद्ध आहे तरी स्वभाव शुद्ध आहे त्यामुळे सुखमय आहे आणि इथं मुक्त आहे तरी सुद्धा स्वभाव जसा आहे तसा आहे. म्हणून इंद्रिय सुख दुःख दोन्ही अवस्थेमध्ये नाही आहे तर स्वभाव सुखरूपच आहे. परंतु अवस्था में दुखी था म्हणजे उसका अभाव होने से निराकुल लक्षण अनंत सुख की प्राप्ती होती है. जोपर्यंत अशुद्ध दशा म्हणजे संसारी आहे तोपर्यंत दुःखी आहे आणि जेव्हा सिद्ध अवस्था प्रगट होते त्यावेळेस तो अनंत सुखी होतो. कशासाठी सांगायला हे बाहेरून पर्यायामध्ये जे काही चालू आहे ना त्याच्याकडून सांगतायत. वास्तविक इथं सुद्धा स्वभाव कसा आहे सुखमयच आहे. म्हणून आत्ता आपण अनुभूती केली ना तर आत्ता प्रगट होणार ते सुख. म्हणून म्हटलं की तुम्हाला सिद्ध जसा सुखाचा अनुभव करतायत ना तसं सुख आत्ता सुद्धा आपण या समयात अनुभवू शकतो. काय म्हणले आज सकाळी आमची भव्य आणि अभव्य जीवांची चर्चा झाली. कोणाला म्हणायचं असतं भव्य ज्यांच्यामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करण्याची मोक्षाला जाण्याची पात्रता असते त्यांना म्हटलं भव्य. आणि ज्यांच्यामध्ये कितीही प्रयत्न केलं कितीही सामग्री मिळाली तरी सुद्धा ते त्याला एलिजिबलच नसतात. सम्यक दर्शनाला म्हणा नाही तर मोक्षाला म्हणा त्यांच्यामध्ये तशी पात्रताच प्रगट होत नाही त्यांना म्हणायचं अभव्य. काय कळलं
योग्यता आहे, अजून नाही केले, भलेही निगोदात असतील, आता निगोदात सुद्धा असे अनंत भव्य जीव आहेत, पण अजून त्यांची अभिव्यक्ती झाली नाही, अजून त्यांनी तसं सम्यक दर्शन प्राप्त केलं नाही आहे. भव्य जीव सगळे नाही, अभव्य जीव सुद्धा आहेत ना मग या राशीमध्ये. स्वभावानेच कधीच नाही जाणार मोक्षाला, कधीच कधीच नाही, कधीच नाही. जसं म्हणलं ना ते कुत्सर मूग असतात ना, मग त्यासाठीच ते मग अशी लिहिलेलं वाचा म्हणणार होते, पण म्हणलं जाऊ दे, जम्बो जेट नको. म्हणजे कुत्सर मूग म्हणजे काय माहिती आहेत का, मूग असतात ना ते कितीही शिजवले तरी शिजत नाहीत, असे काही स्पेसिफिक असतात एवढ्या राशीमध्ये. तुम्ही कोण धान्याचे व्यापारी नाहीत त्यामुळे तुम्हाला माहीत नाही. तर त्याच्यामध्ये कुत्सर मूगच म्हणता ना, काय म्हणतात तेच म्हणता ना. कशाने शिजवायचं हो त्याला, पाणी घाला, सोडा घाला, तेल घाला, माती घाला, काय घातलं तरी सुद्धा ते कितीही दिवस रात्र शिजवा तरी ते शिजत नाही. का हो, मूगच होते ना ते. हां, मग त्याला म्हणायचं अभव्य मूग. तसं अभव्य जीव आहेत ना, त्याला सगळं साधन मिळालं, सगळं उपदेश मिळाला, स्वतः मुनी दीक्षा घेईल, स्वतः सगळं पालन करेल, तरी सुद्धा निर्णय आपणच करायचा त्याचा. म्हणूनच म्हणलं ना, जो जाणू शकतो ना स्वतःला, सम्यक दर्शनाची उत्पत्ती आत्ता करू शकतो आपण. मी जाणणाऱ्या जीव आहे एवढंच तुम्हाला निर्णय करायचं, दुसरं काहीच नाही करायचं. जो जाणतो तो भव्य. जाणा बघू. नाही 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 नाही, भव्य असणाराच भव्यतेला प्राप्त होतो, अभव्य जीव भव्य होत नाही. म्हणजे जाणला नाही तोपर्यंत मिथ्या दृष्टी म्हणायचं त्याला, आणि जाणलं की सम्यक दर्शनाला प्राप्त झाला. आपण गुणस्थान बघितलं होतं ना, पहिल्या गुणस्थानामध्ये मिथ्या दृष्टी जीव होता. एकदा जाणीव केली की चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या कुठं पण जाईल, ज्याची तशी बहिरंगातून जशी दशा असेल त्याच्या अनुसार. भव्य कशा कसं काय भव्य जीव एवढं असं घेऊ शकतो? त्याला सांगितलं त्याच्या परिणामामध्ये सूक्ष्म कर्तृत्व असतं असं आलं शास्त्रामध्ये. म्हणजे कर्ता बुद्धी, तुम्हाला वाटतं की मी कुठं घेतो कर्तृत्व, पण असं एक सूक्ष्म परिणामान असतं की जे असतं अंतरंगामध्ये. मी पण पैसे कमवतोच की, काय पप्पाच कमवते मला वाटतं की नाही असं. मग असं कर्तृत्व कुठल्याही गोष्टीमध्ये असू देत, कर्तृत्व जिथं राहणार ना परिणामामध्ये, तिथं कदाचित तो असं लक्षण सांगितलं बरं का. असं नाही आहे की भव्याला पण कर्तृत्व नसतं असं नाही आहे, पण एक त्यांनी सांगायसाठी म्हणून एक आयडेंटिफिकेशन सांगितलं आहे त्याचं. आणि सगळ्यात मोठं हेच आहे की तो काहीही केलं तरी सुद्धा स्वभावाचा निर्णय करू शकत नाही, तो अभव्य जीव आहे. काय कळलं? जसं अभव्य जीव भव्य होतं, तसं भव्य जीव अभव्य होत नाही, पण तरी भव्यांमध्ये पण असे अनेक जीव आहेत हे पण सांगायचं होतं. म्हणून ते ॲक्च्युली घ्यायला पाहिजे तुमचं, पण आता हां द्या. मला हे ॲक्च्युली कवर करायचं होतं आज सगळं. बरं, उद्या मला आठवण करा, मी सांगते त्याच्याबद्दल. हे मी वाचते पटापटा तुम्हाला समजायचं, फक्त लक्ष द्या, नाही आडलेलं समजलेलं विचारा म्हणजे मला सांगता येईल तसं. तथा इंद्रादिक के जो सुख है वह कषाय भावों से आकुलता रूप है. काय कळलं का? कारण इंद्रियजनित सुख आहे ते नियमाने आकुलताच देतं. कितीही तुम्ही त्याला भोग पूर्वा जसे पाहिजे तसे, कसं पाहिजे तसं खाल्लो ऐकलो तरी सुद्धा ते संपलं की आकुलता देणारे आहे. सो वह परमार्थ से दुख ही है, इसलिए उसकी और इसकी एक जाती नहीं है. किसकी और किसकी? अतींद्रिय सुखाची, बरोबर, स्वर्ग सुखाची आणि मोक्ष सुखाची. तथा स्वर्ग सुख का कारण प्रशस्त राग है. लिहा एक वाक्य. स्वर्ग सुखाचं कारण प्रशस्त राग आहे आणि मोक्ष सुखाचं कारण वीतराग भाव आहे. म्हणजेच प्रशस्त राग म्हणजे शुभभाव, उत्कृष्ट शुभभावाने स्वर्ग सुख मिळतं, आणि मोक्ष सुखाचं कारण काय आहे? वीतराग भाव. स्वर्ग सुखाचं कारण उत्कृष्ट शुभभाव, त्यालाच शब्द लिहा प्रशस्त राग. उत्कृष्ट शुभभाव किंवा प्रशस्त राग म्हणजे देवशास्त्र गुरूंबद्दल काय म्हणायचं, जाणून घेण्याची इच्छा, त्यांच्याविषयी असणारं ओढ, त्यांच्याविषयीचं प्रेम म्हणा, त्यांच्याविषयी सगळी आपलं सर्वस्व समर्पण करण्याची इच्छा, ह्याला म्हणायचं प्रशस्त राग. ॲक्च्युली तो पण मोह आहे, पण तरीसुद्धा तो सुखाला कारण आहे असं म्हणलं जातं, स्वर्ग सुखाला. आणि मोक्ष सुखाचं कारण वीतराग भाव है.
इसलिए कारण में भी विशेष है, परंतु ऐसा भाव इसे भासित नाही होता. पण असं अज्ञानी जीव त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करू शकत नाही. त्यामुळं एकाच परिणामाने स्वर्ग पण मानतो आणि एकाच परिणामाने मोक्ष पण मानतो. ही मोक्षतत्वाची विपरीत मान्यता. सगळ्याचं सार काय? शुभभावाने मोक्ष मानणं ही मोक्षतत्वाची विपरीत मान्यता. काय म्हणते? ह्या मोक्षतत्वाची विपरीत मान्यता म्हणजे शुभाने मोक्ष मानणे. इसलिए मोक्ष का भी इसको सच्चा श्रद्धान नहीं है. इस प्रकार इसके सच्चा तत्व श्रद्धान नहीं है. इसलिए समय सार में कहा है अभव्य को तत्व श्रद्धान होने पर भी मिथ्या दर्शन ही रहता है. कितीही त्यांनी तत्वाचं स्वरूप जाणलं, ऐकलं, मानलं तरी सुद्धा तो मिथ्यात्वातून बाहेर पडू शकत नाहीच. आपल्यामध्ये पण बसलेले असतील बरं का अभव्य, नाही असं नाही आहे, पण निर्णय करायचा आहे. कोणीही असू शकतो, कोणीही असू सूक्ष्म जीव पण असू शकतो, कोणी असू माणूस शकतो, पण असू माणूस सगळा इथं पण असू शकतो, कोण पण. म्हणून म्हटलं ना की आणि नसू पण शकतील इथं अशा अनंत जीवांच्या मागे एक अभव्य जीव असतो, माहिती आहे का. आता हुश म्हणते पण तरी सुद्धा असे अनंत अभव्य असतात. जरी अनंत भव्यांच्या मागं एक अभव्य असतो तरी सुद्धा अभव्य अनंत असतात. त्यामुळं घाबरायचं का सावध व्हायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. तथा प्रवचन सार में कहा है की आत्मज्ञान शून्य तत्वार्थ श्रद्धान कार्यकारी नाही है. तत्वाचं सगळं श्रद्धान केलं, 7 तत्व माहीत नाहीत का तुम्हाला? आता सगळं माहिती आहेत, पण आत्म्याचं श्रद्धान केलं नाही तर हे 7 तत्वाचं ज्ञानसुद्धा आपल्याला सुखाला कारण नाही. तथा व्यवहार दृष्टि से सम्यक दर्शन के 8 अंग कहे हैं उनको यह पालता है, 25 दोष कहे हैं उनको टालता है, संवेगादि गुण कहे उनको धारण करता है. परंतु जैसे बीज बोए बिना खेत के सब साधन करने पर भी अन्न नहीं होता. काय झालं? सगळं सांगणार, तुम्ही उद्या अभ्यास करून येणार आहे. उसी प्रकार सच्चा तत्व श्रद्धान हुए बिना सम्यक्त्व नहीं होता. पंचास्तिका व्याख्या में जहाँ अंत में व्यवहार आभास वाले का वर्णन किया है वहाँ ऐसा ही कथन किया है. इस प्रकार इसको सम्यक दर्शन के अर्थ साधन करने पर भी सम्यक दर्शन नहीं होता. अभव्य जीव जो असेल त्याला कितीही त्यांनी प्रयत्न केला, पुरुषार्थ केला तरी सुद्धा सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. उद्या बघू, तुम्हाला घरचा अभ्यास आहे, लिहून घ्या. सम्यक दर्शनाचे सगळं कळणार. सम्यक दर्शनाचे सम्यक दर्शनाचे 8 अंग कुठले? लिहा. ओय प्रश्न लिहा, तुम्हाला सांगायला लागले. सम्यक दर्शनाचे 8 अंग आणि 25 दोष. भाभीजी लिखो, पता है ना आपको? लिख के लाओ कल. येणार आहेत का? होय, बरं, तुम्हाला परत तिकडंच दृष्टी. सम्यक दर्शनाचे 8 अंग कुठले आणि 25 दोष कुठले आणि संवेगाधिक गुण कुठले, ह्याचं मला उद्या कशात बघणार? रत्नकरण श्रावकाचार. त्यात कुठे आहे? रत्नकरणमध्ये. रत्नकरणच्या 25 गाथेनंतर एक 10 गाथांमध्ये आहे याचं वर्णन सगळं. कितवी गाथा? लिहा की रत्नकरण श्रावकाचार गाथा नंबर 25 ते 40. लिही की भैया. लिहिलं? काय लिहिलं सांग? वही भरली आहे ती. काय लिहिलं सांग? ओम जाणं. शुभ अशुभ भाव रहित शुद्ध स्वभाव जाणा. हा मी शुद्ध आत्मा कर्म उपाधींपासून भिन्न आहे.
संसारापासून सर्वथा भिन्न आहे. मोह राग द्वेषापासून सर्वथा भिन्नच आहे जाणा. सर्व अवस्थांमध्ये स्वतःला शुद्ध जाणा, ज्ञाता द्रष्टा जाणा. मंदिरात असो, घरात असो, दुकानात व्यापात असो, तरी सुद्धा हा मी शुद्ध जीवच आहे, जाणणाराच आहे. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज.